गुणच त्याच्यामध्ये राहतो. मला ताप व्हायला नाही आवडणार बाबा. गुड मॉर्निंग, नमस्कार. मी डॉक्टर गौरव भोसले. वेलकम टू अनदर ब्लॉग नंबर 5. सो मित्रांनो, आज ब्लॉग नंबर 5 आहे आणि तुम्हाला लुकमध्ये चेंज दिसतच असेल. नक्कीच काही शूटसाठी वगैरे केलं आहे असा लुक आहे आणि आता जस्ट उठलो आहे. सो आता रेडी होणार आहे. आज श्रावणी सोमवार आहे आणि नागपंचमी आहे. खूप छान वातावरण आहे, फेस्टिव्ह वाईब्स म्हणतो ना आपण तसं. सो आता उठलो आहे. आता आम्ही फ्रेश होणं, मग वर्कआउट आणि त्यानंतर तुम्हाला मी दाखवतो पुढे काय काय होतं आहे ते. सो स्टे ट्यून. चला. सो फायनली मित्रांनो, आता आमचा वर्कआउट झालेला आहे. खूप मस्त झालं आहे वर्कआउट. आणि जसं आज नागपंचमी आहे तर आता आमचं नाग पण छान रेडी होईल. आणि साडी वगैरे घालेल. अच्छा ठीक आहे, नवीन नागिन आहे तर ती रेडी होईल आता. आणि आम्ही आता आवरून जाणार आहे. चला बघूया पुढे काय काय होतं आहे. ती माझी आई आहे, ही कुठं चालली काही समजेना. हां, काहीतरी चोरी करते की काय. आई काय कुठं चालली आहे? ये इकडे. पानं वगैरे चोरू नको कुणाची, फुलं पानं. ये इकडं, रेकॉर्ड होतंय सगळं. मित्रांनो, मी आता रेडी झालेलो आहे आणि आता मी क्लिनिकला निघतो, कारण की इमर्जन्सी पेशंट आल्यामुळे मला निघावं लागतं. शिवानी आता सोबत नाही आहे, शिवानी सेपरेट गाडीने जाईल क्लिनिकला आवरून. तो आता भेटूया क्लिनिकला आणि पुढे काय होतं ते बघूया. चला. हॅलो. तर मित्रांनो, आत्ता मला वेळ भेटला कारण की घरातून निघल्यापासून कंटिन्यू एक इमर्जन्सी पेशंट होते. तो मला व्हिडिओ काढायला भेटलाच नाही. डायरेक्ट क्लिनिकला आलो आणि पेशंट कंटिन्यू होते. त्यानंतर एक होम विजिट पण झाली. आता पूर्ण आज दुपारची वेळ तर इथंच गेली आणि आता वाजले आहेत, तुम्ही बघू शकता, आता 4:45 झालेत. सो आता तिकडं आता शिवानी पण थांबली, वेट करते की आता मला मंदिरात जायचं होतं, ते पण राहिले. आता मी निघतो पटकन, आता सगळं बंद करतो, आवरतो. खूप हेक्टिक डे होता कारण कंटिन्यू पेशंट्स होते. एक किडनी स्टोनचा पेशंट होता, त्याच्यामुळे माझा वेळच गेला. मला मोबाईल बघायलासुद्धा वेळ भेटला नाही. आणि मग त्यांचे ॲडमिट वगैरे, IV वगैरे सगळं देऊन ते बाकीचे पेशंट्स व्हायरल फीवर आहे ते. सो ते सगळं झालं. त्यानंतर एक डेथ झाली एक गुजरवाडीमध्ये. सो त्याच्यासाठी पण तिकडे जावं लागलं मला, इमर्जन्सी होम विजिट. आणि आता फायनली 5 वाजलेत. सो असा आमचा दिवस जातो बघा. प्लॅन करतो पण तसं होत नाही, पण ठीक आहे, स्टिक टू द प्लॅन. आता मी इथून जातो आहे, शिवाजीला तिच्या क्लिनिक करून घेणार आणि आम्ही मंदिराला जातो आहे. तिथून मग घरी जाणार आणि जेवण. सो बघूया पुढे काय काय होतं आहे. सो चला. सो मित्रांनो, मी जस्ट आत्ता मंदिरात पोहोचलो आहे आणि शिवानी पण येतेच आहे, कारण की आज आमची सेपरेट गाडी होती, त्याच्यामुळे आम्ही सेपरेट आलो. तर मंदिर तुम्ही पाहू शकता. मंदिरचे शॉर्ट्स पण थोडेसे तुम्हाला दाखवतो आणि आता आम्ही दर्शन घेणार. सो मी आता वेट करतो आहे शिवानीचा, आल्यावर तुम्हाला दाखवतो. आणि मित्रांनो, काय ना, मेडिकल फील्ड असल्यामुळे मला बऱ्याचदा जेव्हा मी क्लिनिकला पोहोचतो आणि मला फार दाखवायची इच्छा असते की काय काय होतं किंवा कशा पद्धतीने ट्रीट वगैरे केलं जातं सगळं, किंवा तिथले BTS मला घ्यायचे असतात पण शक्य होत नाही, कारण की मी एकतर एकटाच असतो. आणि दुसरी गोष्ट, ऑलरेडी पेशंट पेनमध्ये असतात. म्हणजे मी घरातून निघतो, तुम्हाला सांगतो की आता मी क्लिनिकला चाललो आहे, पण तिथे पोहोचल्यानंतर सगळे पेनमध्ये वगैरे असतात, त्रासात असतात. आणि त्याच्यामुळे मला फारसं घेताच येत नाही की आता कसं घेणार ना ते पेनमध्ये. सो मी पूर्ण ते झाल्यानंतरच मग मी बोलतो तुमच्याशी, असं होतं. सो थोडंसं त्या गोष्टीला समजून घ्या. पण हळू बघूया, जेव्हा पेशंटची कंडिशन नॉर्मल वगैरे असेल, बोलणारे असतील तर नक्की आपण रिव्ह्यू घेऊ त्यांचा. सो चला, आता शिवानी येते, वाट बघूया. आणि आज तर सगळे इमर्जन्सीच पेशंट होते, त्यात एक होम विजिट. बघूया. हां बघा, शिवानी पण आली आहे. एक बरं माझं नशीब चांगलं आहे की मला डॉक्टर बायकोच भेटली. नाही तर दुसरी असती तर एवढा लेट झाला म्हणून किती काय काय बोलली असती. पण ठीक आहे, समजून घेते मग. बरं तू छान आवरलेस आज ना. सो नागपंचमीसाठी मित्रांनो, हे बघा आमचा नागदेवी तयार झालेली आहे.
आता हे मंदिर आहे, आता आम्ही आज जाऊन दर्शन घेतो. चल. त्याच्यामध्ये काय काय आहे? खूप सुंदर मंदिर आहे. कात्रजमध्येच आहे, गुजरवाडी या ठिकाणी. ओम नमः शिवाय. ओम नमः शिवाय. तर मित्रांनो, आता आमचं दर्शन खूप छान झालं आहे, एकदम मन प्रसन्न झाले. सकाळपासून जी म्हणतात ना हेक्टिक शेड्यूल होतं किंवा जे पळत होतो आम्ही, इथे येऊन खरंच पीसफुल वाटलं, मन शांत झालं. तर आता आम्ही घरी जाणार आहोत आणि पुरणपोळी केली ना. हां, तर पुरणपोळीचा आस्वाद घेणार आहोत आणि काही Q&Aचा पण प्लॅन आहे. काही प्रश्न विचारणार आहे मी सासू सुनांना. तर बघूया काय होतं. मित्रांनो, आता आम्ही घरी पोचलो आहे. 6 वाजत आले. आज फारच उशीर झाला आहे. आता मस्तपैकी पुरणपोळी खाऊया आणि पुढे बघा आणखी मजा आहे. हे बघा, आता हा जो सनेडॉन होता ना, मनेडॉनचा दुश्मन, तो पण आता इथं यायला लागला. हिच्यामुळे कसला दिसतोय पण तो सनेडॉन. घरी नाही जायचं तुला, इथं थांबायचे. आवडलेलं दिसतंय घरी. तुला आवडलं तसं त्याला पण आवडलं वाटतं. तर मित्रांनो, आज दिवसभर उपाशी आहे आम्ही, पण असं उपासानंतर असं छान जेवण भेटत असेल तर काय मजा येईल नाही का. बघा, पुरणपोळी, दिंडी, दूध, तुपाची धार. महाराष्ट्रीय संस्कृतीमधले हे जेवणाची मजाच काही वर आहे. वा. तर मित्रांनो, आत्ताच माझं जेवण झालं. आता तुम्ही सगळ्या मेंबर्सला तर भेटले. आता आमचे मेन मेंबर, माझ्या बाबांना तुम्हाला मी भेटवतो. हे आमचे श्री शंकर विष्णू भोसले, माझे वडील, आमचे मॅन ऑफ दी हाऊस. तर बाबा, तुम्हाला कसं वाटते आजच्या व्हिडिओला? म्हणजे आज नागपंचमी. आज नागपंचमीमुळे आनंद वाटतो मला. हां, आणि आज आपल्याला काहीतरी वेगळं करायचं, Q&A करायचंय, सवाल जवाब. त्याच्यामध्ये आपण दोघं प्रश्न विचारणार या 3 नागांना, म्हणजे 3 नागिनींना. हां, आणि जे बरोबर उत्तर देतील त्यांना बाबा बक्षीस देणार. जे चुकीचं उत्तर देतील त्यांना बाबा काय देणार तुम्ही? 2-3 टॉनिक दे. चालेल. सो आता आम्ही सुरू करूया Q&A. तर सगळे रेडी आहेत, तर आता चालू करू. तर प्रश्न आता सुरू करत आहे आणि प्रश्न जेव्हा मी तुम्हाला विचारेल तेव्हा फक्त हात वर करायचा आणि मग बाबा सिलेक्ट करणार कुणी उत्तर द्यायचं. तर पहिला प्रश्न आहे, नागपंचमी कोणत्या महिन्यात येते? सांगा. कुणाला वृषाली. हां हां, करेक्ट आहे, बरोबर आहे. आता पुढचा प्रश्न, नागपंचमी कोणत्या तिथीला असते? पण त्या दोघींना येत नाही बाबा. या दोघींना नाही, तिला येतच नाहीये. बरं सांगा, वहिनी सांगतील. अरे वा, बरोबर. याचं पूर्ण उत्तर आहे शुक्ल पंचमीला. पण बरोबर आहे, छान. नागपंचमीला कोणाची पूजा केली जाते? कुणाला सांगायचं? ह्यात तर नागिनी आहेत, नागाची केली जाते पूजा. हा, तुम्ही सांगा कोण सांगायचं उत्तर? शिवानी. नागदेवताची पूजा केली जाते. हा, पुढचा प्रश्न, नागदेवतेला किंवा नागाला किंवा सापाला दूध दिलं जातं, तर नाग किंवा साप दूध पितो का? हा, बरोबर. त्याचं कारण काय माहिती तुला? नाही, दूध पितच नाही ना, त्यांनी मरतो. झालं, नाग हा दूध पितो. नाही. बरं, आता पुढचा प्रश्न, भगवान शिवशंकराच्या गळ्यात जो नाग आहे त्याचं नाव काय? बापरे, या दोघींना बाबा खरंच काही माहित नाही वाटतं. तू कुणाला आता वहिनीच सांगणार? हो, वा, बरोबर. हां, भगवान विष्णू कोणत्या जो नाग येतो
ज्याच्यावर ते आराम करतात, विश्राम करतात, त्याचं नाव काय? राणी. शेषनाग. हां बरोबर. पुढचा प्रश्न, भगवान श्रीकृष्णांनी ज्या नागाला हरवलं होतं त्या नागाचं नाव काय? थोडा वेळ देतो अजून. वैशाली. कालियामा. बरोबर बरोबर सांगितलं. नागपंचमीच्या दिवशी नागदेवताला काय अर्पण केले जाते? राणी. आगरा दुर्वा. हा. लाह्या. हम्म. दूध. नंतर दिंड. हम्म. पुरणाचा स्वयंपाक नैवेद्य. बरोबर. नाग हा कुणाचा सगळ्यात जास्त मित्र मानला जातो? शिवानी. म्हणजे साप शेतकऱ्याचा जास्त मित्र मानला शेतकरी. जातो. बरोबर सांगितलं. कारण तो जमीन भुसभुशीत करण्यास मदत करतो, जमिनीखाली राहतो. सो हम्म. शेतकऱ्याला खूप फायदा होतो आणि त्याच कारणाने नागपंचमीसाठी नागाला पूजलं जातं. बरोबर आहे. तुम्हाला वाटतंय बरोबर आहे सगळं उत्तर? उत्तर सगळी बरोबर आहेत, पण मेन यांची कारणं चुकलेली आहेत. हां, जसं की घरच्या नागाकडे लक्ष नाही आहे. बरोबर आहे. त्यांनी आमचं आयुष्यच बुजबुजीत हो, केले. आमचं आयुष्य बुजबुजीत केलं. तो नाग कसं शेतकऱ्यांचं शेतीचं हो. बुजबुजीत करतो, त्यांनी आमचं आयुष्य तिथं बुजबुजीत आमचं केले. आयुष्य बुजबुजीत केलं ह्या 3 नागिनींनी. 3 नागिनींनी. बघा तरी ना तरी असो किती देखण्या नागिनी आहेत. हां? आणि हे बघा आमचं भुसभुशीत तोंड झालं. नाही आधी बघा कसे काय? त्यावरती शिट्टी घालू नये. आता साध्या नात ठेव. हो जाऊ का? हो हो. चांगली सांगितलं का बेकार सांगितलं? हा नाही चांगलं. एकटी माझं नाव नाही सांगितलं, सासूला फक्त सांगितलं. येतो हा. तुला पण सांगते बाबा. हा. आता पुढचा प्रश्न, नागपंचमीला कोणत्या देवाची पूजा केली जाते? शिवानी. शिवशंकर. हा का केली जाते त्याचं उत्तर येते कोणाला? हा सांग. कारण शंकराच्या गळ्यात नाग असतो. भाऊ तुमचं नाव काय? माझं नाव शंकर आहे म्हणून ती माझ्या गळ्यात नाग असतो म्हणून. पुढचा प्रश्न, नागाचे किती म्हणजे आकड्यामध्ये सांगायचे असे किती नंबर नाग आहेत जे विषारी आहेत? उच्चारी. शिवानीला देत ना. नाव एक्झॅक्ट नाही माहिती. हा. आणि 5 विषारी आहेत. हां आणि बाकी सगळे normal. नाही नॉर काही निमविषारी असतात, निमविषारी. काही बिनविषारी असतात आणि 5 जे आहेत ते मेन ते मुख्य विषारी साप आहेत. गोरस माहिती आहे का? हां मल्याळ. मण्यार वगैरे. हो. आणखी एक जास्त माझ्याकडे तो जास्त चिडके असतात, फणा काढतात, ते विषारी असतात. हां आणि ते माणसांमध्ये पण बघायला भेटतात. ते फक्त नागिनीलाच माहिती असते. फिरव ना. ते फक्त नागिनीलाच माहिती असते. बर, जर तुम्हाला साप किंवा नाग होण्याची संधी मिळाली तर तुम्ही कुठला साप किंवा नाग होता? गोनस. सगळ्यात विषारी साप, सगळ्यात सगळ्यात ॲग्रेसिव्ह आणि सगळ्यात भयानक. म्हणजे हा साप जर डसला तर माणूस पाणी काय त्याला सुचणारच नाही, काय 2 मिनिटात जीव संपला. तुम्ही सांगा बहिणी. प्रकार बघा, कोब्रा म्हणजे किंग कोब्रा, नाग एक असतो, घोणस एक असतो, मण्यार. नाग. ठीक आहे, वहिनींना नाग व्हायला आवडेल. तू? Simple आहे. मला धामण आवडेल. शांत. नाही, आता दामन. 2 तोंडी. हा 2 तोंडी साप आहे. गडबूळ गडबूळ. मांडगुळ बोलते. मांडू हा दो ती धामण बोलली. मला हा दो तोंडी. धामण friend असते. हा दामन फ्रेंडली असती. हो. खूप friendly असते. तुम्हाला कुठला साप व्हायला आवडेल बाबा? मला साप व्हायला नाही आवडणार बाबा. बर, मी जर साप झालो तर मला अंडी खायला आवडत. धामण सगळ्यात जास्त अंडी दामन. खाते. हो. हा मला किंग कोब्रा व्हायला आवडेल. हा. राजभाऊ तुला कुठला साप व्हायला आवडेल, साप किंवा नाग? नाग. वा छान. कुठली तरी म्हण सांगा एखादी ज्याच्यामध्ये सापाचा उल्लेख आहे, नागाचा उल्लेख आहे, असं काय आहे माहिती आहे? आयत्या वेळात नागोबा. हा वा. ही जी म्हण आहे ना ती आई आम्हाला बऱ्याचदा म्हणून झालेली आहे. आई त्या बिळात नागोबा. आणि त्या वेळात नागीत. हां आणखी एक प्रश्न, साप किंवा नाग प्रजाती एकत्र राहू शकते का? म्हणजे आता जशी फॅमिली असतात तसं त्यांची फॅमिली असतात का? नाही. मग तुम्ही तिघी कशा एकत्र राहतात? सापाचे कॉमन तुम्ही वाक्य ऐकले का की डॉट 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 उगलना, त्या डॉट डॉटमध्ये काय येणार? साप डॉट 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 या नाग डॉट 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 उगलता है, हमेशा उगलता है, जे है. मग मला आणखी एक प्रश्न आहे, तुम्ही तिघी एकमेकांबद्दल जेर उगलणं कधी बंद करणार?
ह्या तिन्ही नागिनी एकमेकांबद्दल घर उघडणं कधी बंद करणार सांगा. आम्ही नाही तसं करत. अच्छा तुम्ही हे करता तुम्ही बरं घोणसचं काय म्हणणं आहे? घोणस काय म्हणते? नाही. आणि हे धामण काय नाही, आम्ही खूप फ्रेंडली आहे. तुम्ही तिघच आम्हाला खूप करता आणि आमच्यात भांडण लावतात. आम्ही Support खरंच खूप करताय. छान वागतो राहतो. हम्म. मग तिघांनी आम्हाला नेहमी कोप करून भांडण लावतात. अच्छा ठीक आहे. आता पुढचा प्रश्न, साप किंवा नागाबद्दल एक सहानुभूतीवाला काहीतरी वाक्य किंवा सहानुभूती काय असं, म्हणजे साप किंवा नाग का गरजेचं आहे? बरेचदा असं होतं की साप दिसला नाग दिसलं की त्याला ठेचलं जातं, तर असं का करू नये किंवा काय त्याच्याबद्दल? सगळे साप काही विषारी नसतात. हां. ते शेवटी शेतकऱ्याचे मित्र असतात. बरोबर. माणूस भीतीपोटी त्यांना मारत असतो. हम्म. त्यामुळे त्यांना मारू नये. हां. तुमच्या दोघींचं काय म्हणणं आहे? म्हणून म्हणायचं हां तुझं? की नाही मारलं पाहिजे. हम्म. पण विषारी असो और नॉर्मल असो. हम्म. जर विषारी साप तुम्हाला दिसला तर तुम्ही सर्व मित्रांना कॉन्टॅक्ट करून त्यांना जंगलात सोडू शकता. बाकी ते आपले फ्रेंड्सच असतात. बरोबर आहे. आणि मलाही असंच वाटतं की साप पण एक जीव आहे, त्याला पण जगण्याचा अधिकार आहे. त्याच्यामुळे माणसाने आपलं नॉलेज वाढवलं पाहिजे की कुठला विषारी आहे, कुठला बिनविषारी, कुठला निमविषारी. आणि जर कधी समोर दिसला तर अशी आपल्याला नॉलेज माहीत पाहिजे की आपलाही जीव वाचवता यायला पाहिजे आणि ते सापच आपण. साप पाळा मग घरामध्ये. प्रत्येक जण 2-2 साप पाळा. आणखी एक गोष्ट, साप किंवा नागापासून अशी कुठली क्वालिटी आहे त्याची जी आपल्या माणसांनी पण शिकली पाहिजे? मला माहिती आहेत त्या क्वालिटी, तुम्हाला काय काय वाटतं विचार करणे? बरोबर आहे. हां. हम्म. अजून त्रास दिल्याशिवाय कोणाला हे करू नये. दोष करू. हे बरोबर एकदम परफेक्ट सांगितलं. बोनस त्याच्यामध्ये राहतो. म्हणजे कसं, एक तर स्वतः त्रास देणार नाही, पण जर त्रास दिला तर त्याला सोडणार नाही. बरोबर. तुमचं काय मत आहे वहिनी? मी फक्त फुसकऱ्या मारतो. हो तसे पण साप असतात. काही जण बघा नुसते घाबरवतात, दंश करत नाही, असं पण असतं. हो. तुम्हाला काय वाटतं बाबा? मला या दोघींचं उत्तर बरोबर वाटतं. पण घोणच सगळ्यात डेंजर. तिने घातलंय पण तसंच घातलंय. मला पर्सनली आहे ना सापाचा सगळ्यात भारी ॲटिट्यूड काय आवडतो माहिती? नेव्हर गिव्ह अपचा. तो कधीच हार मानत नाही. जरी त्याच्या पुढं मुंगूस जरी आलं आणि त्याला माहिती आपण मरणार आहे तरी तो सोडत नाही. तो कंटिन्यू लढत राहतो. जिद्दी असतो. हां. असं राज, आज नागपंचमी आहे, तर तुला स्नेक बद्दल काय वाटतं? स्नेक किंवा साप कसे असतात? नाही पण तो किती खरं उत्तर देतोय. तर मित्रांनो, आता ब्लॉग नंबर 5 आपण एंड करत आहोत. तर सगळ्यांना नागपंचमीच्या हार्दिक शुभेच्छा. आणि आता श्रावण सुरू झाले म्हणजे आता सगळे सण. हो जाऊया. आता श्रावण आहे म्हणल्यावर सगळे आता सण सगळे सुरू होतील. आणि तुम्हाला कसा वाटला व्हिडिओ हे नक्की आम्हाला कमेंट करून कळवा. लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. तर कशी वाटली ही नागांची फॅमिली हे पण नक्की कळवा. हे आमचे मुख्य मी ते बोलू शकत नाही त्यांना असं नाही बोलते ना मला, पण तुम्ही समजून जा आणि नक्की प्रमोट करा व्हिडिओला आवडला असेल तर. आणि पुढच्या ब्लॉगला भेटूया. खूप खूप धन्यवाद. थँक्स फॉर सपोर्ट. चलो बाय बाय. नमस्कार मित्रांनो. सो आजचा थॉट ऑफ द डे आहे परफेक्शन. मित्रांनो, परफेक्शन इज अ मिथ अँड अपग्रेडेशन इज द ट्रुथ. हे कसं मी तुम्हाला सांगतो. परफेक्शन आपण बघा ना, बरेच जण म्हणतात की यार माझा ना लाईफच परफेक्ट नाही आहे, माझं ना मॅरेजच परफेक्ट नाही आहे, माझी ना मुलंच परफेक्ट नाही आहेत, माझं म्हातारपणच परफेक्ट नाही आहे, माझं आयुष्यच परफेक्ट नाही आहे. हे बरंच तुम्ही ऐकलं असेल. पण खरं तर परफेक्ट असं काहीच नसतं. परफेक्शन इज ओनली द परसेप्शन ऑफ एव्हरीबडी. प्रत्येकाचं एक परसेप्शन असतं. एक्झाम्पल तुम्ही 6 आकडा काढला, मला तो 6 आकडा वाटतो, समोरच्याला तो 9 आकडा वाटतो. किंवा माझ्या पॉईंट ऑफ व्ह्यूने हे परफेक्ट आहे. एखादं मी ड्रॉइंग काढलं हे परफेक्ट आहे माझ्या अंदाजाने, माझ्या पॉईंट ऑफ व्ह्यूने. समोरच्याला ते कदाचित परफेक्ट नाही वाटणार. सो असं परफेक्ट असं काहीच नसतं. मग मॅटर काय करतं, मग महत्त्वाचं काय आहे तर अपग्रेडेशन. तुम्ही काल जे होता त्याच्यापेक्षा आज अपडेट आहात का? आज तुम्ही एक्सलंट काम करत आहात का? परफेक्टपेक्षा. तुम्ही परफेक्शनला चेस करण्यापेक्षा एक्सलन्सला चेस करा, अपडेशनला चेस करा, अपग्रेडेशनला चेस करा. एकदम लाईफ सिम्पल होऊन जाईल. आणि बरेच जण ना या परफेक्शनच्या चक्करमध्ये काही करूच शकत नाही. ना ते धड चांगला पार्टनर शोधू शकतात लाईफमध्ये, ना ते करिअरमध्ये, कारण परफेक्ट हवं ना सगळं. सो करिअर बिघडतं, मॅरेज बिघडतं, मुलांचं संगोपन बिघडतं. ओव्हरऑल लाईफ या परफेक्शनच्या चक्करमध्ये बिघडू शकते.
त्याच्यामुळे मला असं वाटतं की परफेक्शनला चेस करण्यापेक्षा आपण एक्सेलन्सला चेस केलं पाहिजे, अपग्रेडेशनला चेस केलं पाहिजे, अपडेशनला चेस केलं पाहिजे आणि जस्ट बी द बेटर व्हर्जन ऑफ युअर सेल्फ इन एव्हरीथिंग. हे सगळीकडे लागू होते. तुम्हाला काय वाटतं?